पूर्ण काळजी घेणार आणि आड देणार व आम्ही मार्गस्थ लावणार आणि यासाठी पूर्णपणे आम्ही सर्व जी पाणी पुरवठा योजना अंतिम टप्प्यात आलेली आहे, मी कोणत्याही नेत्याचं नाव घेणार नाही, परंतु मागच्या काळामध्ये जी पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. केवळ काहीतरी निधीसाठी ते काम अडलेलं आहे, ते तुम्ही मार्गी लावून घ्या असं विनंती मी मुख्याधिकारी साहेबांना करते. देऊळगाव राजा शहरात सध्या पाणी टंचाईच्या प्रश्नावरून राजकारणाचं पाणी चांगलंच तापलं आहे. एका बाजूला शहराला लवकरात लवकर 10 दिवसाआड पाणी मिळण्याची सूचना दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला श्रेयवादाच्या राजकीय आखाड्यातून नगरपालिकेवरती धडाकलेला हांडा मोर्चाने प्रशासकीय आवारात अक्षरशः धुडगूस घातली आहे. पाहूया पाणी प्रश्नावरती झालेल्या या राजकीय रणकंदाचा हा सविस्तर वृत्तांत. गेल्या अनेक महिन्यापासून देऊळगाव राजा शहराला भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरपालिकेकडून हालचाली सुरू होत्या. शहरातील 5 जलकुंभ लवकरच कार्यान्वित होऊन नागरिकांना 10 दिवसाआड का होईना पण पाणी मिळण्याचे संकेत प्रशासकीय पातळीवरून मिळत होते. मात्र या सूचनाची चाहूल लागताच विरोधात असलेल्या अकोट शहर विकास आघाडी आणि इतर संघटनांनी श्रेयवादाच्या शर्यतीत आपली मोहर उमटवण्यासाठी 19 मे रोजी थेट हांडा मोर्चाचं रणशिंग फुंकलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू झालेल्या या मोर्चात सुमारे 250 आंदोलकांचा ताफा नगरपालिकेवरती धडाडला. विशेष म्हणजे नियोजित हांडा मोर्चात हांडाऐवजी आंदोलकांच्या हातात चक्क तिरडीचं मडकं पाहायला मिळालं. नगरपालिकेत प्रवेश करताच आंदोलकांनी हे मडकं फोडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि पालिका आवारात अक्षरशः धिंगाणा घातला. चर्चेदरम्यान सत्ताधारी गटाकडून राजकीय नावांचा उल्लेख होताच जमावाचा संताप अधिकच अनावर झाला आणि डफड्याच्या तालावर या आंदोलकाने उग्र रूप धारण केले. मात्र या गोंधळात केवळ पाणी टंचाईचा मुद्दा उरला नाही, तर पाईप चोरी, गढूळ आणि विना फिल्टर पाण्याचा पुरवठा तसेच कर्मचाऱ्यावरील दडपशाही यासारखे अनेक गंभीर आरोप मोर्चेकरांनी प्रशासनावरती डागले. एकीकडे पाण्याचं नियोजन अंतिम टप्प्यात असलेलं असतानाच अचानक घडलेला हा मोर्चा पाहता कहीं पे निगाहे और कहीं पे निशाना या उक्तीचा प्रत्यय आलाय. हा आक्रोश खऱ्या अर्थानं पाण्यासाठी होता की राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. श्रेयवादाच्या या साठमारीत तहानलेल्या सामान्य नागरिकाला राजकारणापेक्षा स्वच्छ आणि नियमित पाण्याची सर्वाधिक प्रतीक्षा आहे हे मात्र नक्की. महासागर न्यूज साठी प्रभाकर मांटे, देऊळगाव राजा. हे काही अशुद्ध पाणी थोड्या बहुत प्रमाणात काही भागांमध्ये जातंय, ते येत्या 8 दिवसात कुठेही जाणार नाही, त्याची पूर्ण काळजी घेणार आणि महासागर न्यूज.